आपण सगळे सनातन हिंदू धर्मीय आणि गुरु परंपरा ही चालू आहे, म्हणून आता आपण अध्यात्माच्या शिखरावर. सद्गुरूने ते लोण त्याची दिव्यत्व त्याच्या शिष्याला दिलं, शिष्याने पुढे परावर्तित केलं. असं करत करत आपल्यापर्यंत पोहोचलं. सगळं ज्ञान हे सत्य, दिव्य शक्ती ही सत्य आहे. तिला रूप रंग आकार असं काही नाही. फक्त एवढंच, आपल्या हृदयाला जे भावतं ते सत्य आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात त्या दिव्य शक्तीविषयी अपार ओढ असते, अपार प्रीती असते, अपार भक्ती असते. एक आपल्यापेक्षा काही दिव्य शक्ती आहे हे आपण हृदयापासून स्वीकारतो आणि तिकडे नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतो, होतो. पण हा जो परमेश्वर आहे हा आपल्या हृदयात आहे हे शोधणं हा एक संशोधनाचा भाग. स्वतःचा अभ्यास, स्वतःचं निरीक्षण, स्वतःचं परीक्षण आणि स्वतः बदल करणे, स्वतःला त्याच्या मनासारखं किंवा त्याच्या दिव्यत्वासारखं जगायला परावृत्त करणे, प्रवृत्त करणे. करेक्शन. आपण स्वतःला दिव्यत्वात घेऊन जायचं, चुकीच्या गोष्टीपासून स्वतःला परावृत्त करायचं. कारण ह्या देहाला खूप चुकीच्या सवयी लावल्यात, आपण मनाला चुकीच्या सवयी लावल्यात. कारण आपल्या भोवती दिसणारं दृश्य जग हे सत्य मानून आपण चालत असतो. सगळ्या गोष्टी सत्य आहेत आणि आपला जीव तिकडे गुंतवत असतो. आणि क्षणोक्षणी आपल्या जीवाला आपल्या प्रापंचिक गोष्टीमुळे मानसिक शारीरिक खूप यातना होत. कारण आपण संपूर्ण मनाने शरीराने गुंतलो आहोत प्रापंचिक गोष्टी. आणि हे नैसर्गिक आहे, ह्याच्यावर काही उपाय नाही. जेव्हा उद्धवाने हा प्रश्न कृष्णाला विचारला भागवतात की सामान्य लोकांनी कसं जगायचं, की ते तर गुंतणारच आहेत, त्यांच्या कर्तव्यात गुंतणार आहेत, त्यांच्या कर्तव्याचा आनंद घेणार आहेत, त्यांच्या इतर गोष्टीमध्ये गुंतणार आहेत, त्यांच्या मोहात ते अडकणारच आहेत, तरी त्यांनी सुटायचं. त्यातला तू सोप्यात सोपा मार्ग दे की सर्वसामान्यालाही करता येईल आणि त्याला फार फार साधना करावी लागणार नाही. तेव्हा देवानं त्याला म्हटलं, अरे तुझ्या प्रत्येक गोष्टीत मला आठव, तुझी प्रत्येक कृती मला अर्पण कर, बघ मी तुला पाहत, तुला मी भासतो की नाही तुझ्या जवळ. तुझी प्रत्येक कृती, तुझा प्रत्येक श्वास, तुझं प्रत्येक गोष्ट तू मला समर्पित कर. हे कृष्णा तुला अर्पण. जेवण जेवलास मला अर्पण, कचरा काढलास कृष्णाला अर्पण. असं करत करत जेव्हा तू संपूर्णतः माझ्यामध्ये विलीन होशील तेव्हा तुला फार साधना लागणार. कारण कलियुगाचा फेर आहे आणि सहज साध्य साधन आहे. कारण आपण पूजेला आपल्याकडे वेळ नाही, जपाला वेळ नाही, आपल्याकडे इतर गोष्टी करत बसायला वेळ नाही आपल्याकडे. कारण आपण मनाला इतकं गुंतवून घेतलंय आपल्या स्वतःच्या प्रापंचिक गोष्टीमध्ये, त्याच्यामध्ये बाहेर पडणं खूप कठीण आहे. कारण आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यांची खूप मोठी धुरा आपण आपल्या मनाने वागवत असतो असं आपल्याला वाटत असतं. पण देव आपल्याकडून करून घेत असतो त्या गोष्टी. तुम्ही ज्या पदावर आहात ते त्याच्या कृपेने, तुमचं बुद्ध्यांक तुम्ही नक्की वापरलंय, पण त्याच्या कृपेमुळेच त्या बुद्ध्यांकाला तुम्ही साजेसं कार्य करताय. आणि तुमच्या अपेक्षेच्या कितीतरी पटीनं परमेश्वर तुम्हाला देत असतो. प्रत्येक गोष्ट जेव्हा त्याला समर्पित कराल, त्याला अर्पित कराल, काहीही करा, कुठलीही गोष्ट करा, देवा हे तुला अर्पण, अशी करायची सवय लावून घ्या स्वतःला. म्हणजे हळूहळू तुमच्यामधल्या चुका कमी व्हायला लागतात, तुमची माया हळूहळू कमी व्हायला लागेल.
माया तुटायला लागेल. की जेव्हा गुरुप्रेमाची जादू जेव्हा तुम्हाला कळेल त्या चरणकमलाची, तेव्हा तुम्हाला सहज तुमच्या प्रपंचातून तुटता येईल आणि स्वानंदात जाता येईल. तुटण्याचा उद्देश असा म्हणतोय की तुम्हाला स्वानंदाची सवय लागली पाहिजे. गुरुठाई स्वतःला समर्पित करता आलं पाहिजे. आपण गुरुठाई जातो, नित्य नियम करतोय, तेवढ्या पुरतं असतं. पुढे आपला दरवाजा बंद होतो, कारण आपण इतर गोष्टींमध्ये खूप इन्व्हॉल्व असतो, खूप बांधले गेलेलो असतो. आणि आपल्या शारीरिक यातनाही आपल्याला वाटतात, मानसिक किंवा तुमच्या आर्थिक यातनाही तुम्हाला वाटतात, पण त्या तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला तशाच येणार. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला यातना येतात, हे तुमचं प्रारब्ध संपवायचा प्रयत्न केला जातो. तुमच्या आत्ता ज्या गोष्टी तुमच्याकडे प्राप्त आहेत, तुमच्या प्रारब्धाच्या तुम्ही काही प्राप्त नाही केलेलं. तुमचं शिक्षण, तुमचा पैसा, तुमचं कुटुंब, तुमची मुलं, तुमची प्रॉपर्टी, हे प्रारब्धाने तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला स्वतःला काही करावं लागलं नाही, सहज तुम्ही ते प्राप्त केलेलं आहे. पण त्याच्यात गुंतायचं किती आणि गुरुचरणी स्वतःला किती लोटून मुक्त कसं व्हायचं, मुक्त रिलीफ मनाला कसं द्यायचंय तुम्हाला शिकायचंय. जोपर्यंत तुम्ही रिलीफ होत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यातनं बाहेर पडत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचे मेसेज, त्याच्या खुणा येता येणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की मी आजपासून जे काही काम करा त्या सद्गुरूला साक्षी ठेवा. जे काही करा, देवा हे तुला अर्पण, देवा हे तुझं आहे. तुम्हाला सुख झालं, देवा हे तुझं आहे. शारीरिक दुःख झालं, देवा माझं प्रारब्ध संपू दे. रडत राहू नका की देवा असं का झालं, असं नका म्हणू. जे झालं ते असू दे माझे, कारण आपली काही कर्म आहेत त्याची गोळाबेरीज आपल्याला करता येत नाही, तो ठरवत असतो. आपली कर्माची कॅल्क्युलेशन आपल्याला कधीही कळत नाही, आपल्या चुका आपल्याला कधीच कळत नाही, आपल्या अहंकारामुळे आपण किती गुन्हे केले ते आपल्याला कधीच कळत नाही, आणि आपल्या दया भाव, प्रेम भावाने आपण किती पुण्य कमावले हेही कळत नाही, आणि तुमच्या करुणेने किती लोकांना सहाय्य केलंय हेही माहित नाही. ह्याचे कुठलंही कॅल्क्युलेशन देवाने कुठेच ठेवलेलं नाही. हे लोक ठराविक गोष्टी पुण्याच्या आहेत, ठराविक पापाच्या आहेत, पण असं कुठे नाहीच आहे. असं कुठे ठरवून दिले, असं काही ठोकताळा नाही आहे. तुझ्या हृदयाला समाधान होईल असं कार्य कर. जेव्हा तू एखाद्याला अन्नदान करशील तेव्हा तुला समाधान झालं पाहिजे की माझ्याकडून सत्कर्म झालं. जेव्हा तू पूजेला बसशील, जेव्हा त्याला आवाहन करशील, तेव्हा तुला वाटलं पाहिजे तो आलाय, त्याप्रमाणे त्याची मला सेव करता आली पाहिजे, त्याप्रमाणे मला त्याची पूजा करता आली पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट कॅज्युअली घ्यायची नाही. ह्याच्या पुढे प्रत्येक गोष्टीत त्याचं अधिष्ठान व्हायचं. मग बघा कसं जीवनातलं सौंदर्य. प्रत्येक गोष्टीत त्याला साधी साधी गोष्ट असते तरी त्याला सांगायचं की देवा हे तुला, देवा हे तुला पाहायचं. एखादं साधं तिकीट बुक केलं आणि ते कन्फर्म व्हायण्यासाठी पण तुम्ही सांगा देवा ही तुझी जबाबदारी आहे, कारण सगळ्या गोष्टी त्याच्याच अखत्यारीत आहे. आपल्याला वाटतं आपण करतो, आपल्याला वाटतं आपण, पण ते तसं नसतं. कारण आतापर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने होत आल्या, तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही ठरवलं आणि तुम्ही संकल्प केले आणि म्हणून ते साध्य झाले. आणि तुमच्या संकल्पाला शक्ती देण्याचं काम परमेश्वर करतो. आणि ही शक्ती जाणून घ्यायला गुरुचरण हा एकमेव सुंदर उपाय. ज्याला गुरुचरणाची गोडी कळली त्याचा बेडा पार झाला. म्हणजे पहिली पायरी त्याने ओळखली, पहिली पायरी त्याने क्रॉस केली. जर गुरु हे तत्वच कळलं नाही, सद्गुरु हा प्रकारच कळला नाही, एक आहे, पण तुम्ही त्याला स्वीकारलाय का तुमच्या हृदयात? सद्गुरूला जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हा तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होते. तुमच्याकडून काहीही झालं, चुका झाल्या तरी तुम्हाला आतून आवाज येईल चुकीचं आहे. आणि बरेचदा आपल्याला येतं सुद्धा हे चुकीचं आहे. मग आपण स्वतःला बदलतो. तुम्ही सगळ्यात कठीण गोष्ट स्वतःला बदलणे. स्वतःत काही बदल करून आपल्या कुठल्याही कृतीमुळे, आपल्या कुठल्याही शब्दामुळे समोरचा माणूस दुखावला जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये सुद्धा तोच सद्गुरू वसत असतो.
आपलं म्हणणं आपण ठासूनपणे सांगत असतो, आपल्या मनाप्रमाणे बिहेव करत असतो, वागत असतो, पण समोरही तोच आहे याची जाणीव आपण विसरतो. सर्वत्र जर त्याचं अस्तित्व जाणवायला लागलं की आनंद माहित आहे की तुम्हाला गुरुचरणाचा अमृतमय स्पर्श कळतो. हे दिव्यत्व तुम्हाला सहज बहाल केलेलं आहे देवाने. हे प्रत्येक मानव जातीला दिलेलं आहे. पण किती लोकांना त्याची जाण येते माहित नाही. कारण हा गुरु येऊन सांगत नाही, अरे असं कर रे, अरे असं कर रे, असं चुकू नको, असं प्रत्येक वेळेला सांगणं हे चुकीचं आहे. आणि काही गोष्टी प्रारब्धाच्या, असं वागू नको, तर असं करणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्हाला आतला सद्गुरू जागृत करावे. त्याचं काम असं की तुमच्या हृदयातला सद्गुरू जागृत करून की तो तुम्हाला करेक्ट करे, असं वागू नको, असं बोलू नको, असं बोलू. कारण कोणाच्याही मागून एकही शब्द बोललात की त्याला आवडत नाही, कारण समोरचाही तोच असतो, समोरचाही सद्गुरू शक्तीने युक्त असतो. त्याच्यामुळे कोणाच्या मागून बोलायचं नाही असे स्वतःला नियम करून, कोणाच्याही मागून काही अपशब्द वापरायचे नाही, स्वतःला नियम घाल. कोणाच्याही बद्दल दुसऱ्याला काही सांगायचं नाही, कारण आपण ऐकतो एक, पाहतो एक आणि दुसऱ्याला तिसरंच सांगतो. अशी पद्धत आहे. आपण जे पाहिलं ते न सांगता आपण जे स्वतः अनालिसिस केले ते तिसऱ्याला सांगतो. त्याच्यामुळे दुसऱ्याचा त्या माणसाबद्दलचा ग्रह बदलतो आणि गैरसमज होतात. तर हा गुन्हा कधीही करायचा, कारण ह्याच्या इतकं दुसरं पाप. कारण दुसऱ्याबद्दल काही चर्चाच करायची, कुठलीच चर्चा करायची नाही कुठल्याही माणसाबद्दल. जर आपल्याला वाटतं तर आपण कृती करावी, त्याच्याशी जाऊन बोलावं, पण त्याच्याबद्दल दुसऱ्याला सांगू नये, कधीच सांगू नये. आणि कुठल्याही गोष्टीची चर्चा कधी करूच नाही. चर्चा कोण करतो की ज्याला काही तत्व कळतं ते चर्चेचा विषय. पण तोही फोल ठरवला एकनाथ महाराजांनी. चर्चेला अर्थच नाही. चर्चा तिथेच राहते आणि दिव्यत्व जे अनुभव आहे ते वेगळं पडतं. कारण प्रत्येकाला स्वतःच्या बुद्धीचा एक अहंकार असतो, स्वतःच्या कर्तृत्वाचा एक अहंकार. तो सुद्धा जर तुम्ही त्याला वाहिला तर तुम्हाला असं वाटेल हे सगळं त्याने केलेलं आहे, माझी फक्त शरीर कामाला लावलेलं आहे. मग हळूहळू तुम्ही शांत व्हायला शिका. तुम्हाला प्रत्येकाला आपल्याला सद्गुरूचं प्रेम कळलं की जादू घडते आणि आपल्याकडून चुका होणार नाही, दुसऱ्याला अपशब्द बोलले जाणार नाही, दुसऱ्याला दुखावलं जाणार नाही याची खबरदारी घ्या. म्हणजे खूप काही साध्य झालं. कुठलीही गोष्ट तुमच्या वागणुकीत चुका होऊ देऊ नका. तुमच्या वर्तणूक शुद्ध असू द्या, विचार शुद्ध. काय असतं, आपल्या मनाला एक सवय असते, विचार करत राहायचं आणि त्या विचारात खूप खूप चुका असतात, खूप कल्पना असतात, खूप चुकीचे संकल्प असतात. ते सगळे मोडून काढायला फक्त गुरुचरण असतं. पण आपण सतत विचार करत असतो. विचार करायची गरज आहे, विचार थांबले पाहिजे. जोपर्यंत विचार थांबत नाही तोपर्यंत साधनेला पुढचा मार्ग मिळत नाही. आपण दुसरा काय विचार करेल हे आपण विचार करतो, ही अत्यंत चुकीची पद्धत. दुसरा आपल्याबद्दल काय म्हणेल ह्या पद्धतीत आपण अखंड आयुष्य वाया घालवतो. हा काय म्हणेल, अरे काही हे जग सगळं खोट आहे, त्याचं अस्तित्वच गृहीत धरू नका. फक्त सद्गुरू चरणाचं अस्तित्व गृहीत धरा, बाकी सगळं खोटं धरा. मग तुम्हाला त्रास होतो. जगाकडे बघू नका. तुमचं सत्कार्य, तुमचं सत्कर्म, तुमचं शुद्ध आचरण तसंच चालू ठेवा आणि कोणाला दाखवण्यासाठी शुद्ध आचरण करू नका. कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा दिखाऊपणा करता तेव्हा त्याच्यामध्ये अहंकार मिसळला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही स्वानंदाने करा. तुमच्या सद्गुरूला सुखाव होईल असं करा, असा प्रयत्न आहे. हे बाबांना आवडेल का? प्रत्येक गोष्ट तुमची कृती तपासा. हे सद्गुरूला आवडेल का? हे सद्गुरू माझं ही वर्तणूक आहे, मी त्याला काय उत्तर देऊ शकेन? माझ्या चुकीच्या वर्तणुकीत मी एखाद्याला रागाने अपशब्द बोललो, हे जर माझ्या सद्गुरूने ऐकलं तर काय परिणाम होईल ह्याची जाणीव ठेवा. म्हणजे अपशब्द ही जिभेची सवय आहे, ही मनाची सवय, ती मोडा. कोणाला अपशब्द, कोणाच्या अंगावर धावून जाणं, या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. त्या बंद करा. दुसऱ्याला कमीपणाला लेखून बोलणं, दुसऱ्याला कमी दर्जाची कामं करायला लावणं, ह्या गोष्टी करू नये. हे सगळं तुमचं आहे, तुम्ही करायचं. प्रत्येक काम त्याला महत्व आहे. अगदी छोटं काम सुद्धा तुम्ही सद्गुरूची सेवा म्हणून करा, बघा त्याच्यात आनंद आहे.
प्रत्येक कामाला तुम्ही स्वतःला जोडून घ्या, सद्गुरूची साथ घ्या. आनंदमय अवस्था हीच तुमची नित्य राहील. लोक लोक वानप्रस्थाला जातात, संन्यासला जातात, काय करतात? सगळी प्रॉपर्टी बुडवून टाकतात, सगळी नातीगोती मोडून टाकतात. आता मला कोणी राहिला नाही असं आपणही म्हणतो. जेव्हा आपले नातेवाईक त्रासदायक होतात तेव्हा म्हणतो नाही मला नातेवाईक नको. कारण ते त्रासदायक आहे, ते तुम्हाला नको त्या गोष्टीत निरीक्षण करत असतात म्हणून ते नको असतात. कारण म्हणून नातेवाईकला आपण अवॉइड करतो, कारण ते निरीक्षण करत असतात तुमचं आणि तुम्हाला त्रासदायक होतात नातेवाईक. म्हणून तुम्ही आपलं कोणी नाही, फक्त सद्गुरूशिवायची जाणीव घ्या. मग तुम्हाला जे वागायचं ते तुम्ही बघा. तुमच्या वर्तणुकीत आपोआप शुद्धता येईल, पावित्र्य येईल, चारित्र्य वाढेल. तुमचं चारित्र्य आपोआप दिव्य. आणि आतापर्यंत ज्या चुका झाल्या त्या विसरून, कारण अहंकार आपल्याला त्याची स्मरण करतो की मी हे केलं, मी चूक केली, मी बरोबर आहे. ह्या गोष्टी विसरून जा. हा मीपणा संपवला. हे सद्गुरूच जे झालं ते संपूर्ण नर्मदेत स्वाहा करून टाका आणि पुन्हा नव्या जीवनाला सुरुवात. तुमचं आत्ता सुद्धा, कारण आपली वय वाढतायत, तुम्हाला माहित नाही ज्या पद्धतीनं वय वाढतं त्या पद्धतीनं शरीर साथ देत नाही. आणि शरीर जितकं थकायला लागतं तितकं मनही थकल्यासारखा आभास व्हायला लागतो, कधी थकत नाही. पण आपल्याला वाटतं आपण थकलो. तुम्ही थकलेला नाही आहात, तुम्ही अधिक परिपूर्ण झाला, अधिक शांत. तुम्ही बघा जसं वय वाढतं तशी सगळी इंद्रिय शांत होत आहे. जसं चिंतन सहज लागतंय, सहज चरणकमल आठवतात. ही एक मोठी देणगी आहे. कारण तारुण्यात ते चित्त शांत राहतच नाही, ते उडत असतं सारखं, ते सारखं भटकत असतं सुखाच्या शोधात, जे कधीही प्राप्त होत नाही. सुख ही एक कल्पना आहे. मला असं वाटतं की आपल्याला मुलं झाली की आपलं चांगलं आहे, पुढे चांगलं सांभाळतील, पण ती मुलं उडून जातात तुमच्या तावडीत पटकन, तुम्हाला कळतच नाही. आत्ता मोठी झाली नाहीशी झाली, ती त्यांच्या दिशेने वाहून जातात, कारण त्यांच्या प्रारब्धाने ते जगत असतात. पण आपला जीव तुटत असतो, त्याचं काय होतं? अरे काही चिंता करायची. तुमचं काम तुम्ही केलं, तुम्ही त्यांची संगोपन चांगलं केलं, तुम्ही त्यांना चांगल्या दिशेने प्रवाहित केलं, त्यांना उडू देत. पण तुमचा जीव तसा कवड्यासारखा होऊन त्याच्या मागे धावायला लावू नका. तुम्ही निवांत व्हा, खऱ्या अर्थाने तुम्ही निवृत्त व्हा सगळ्या गोष्टीतून. बघा, सतत चिंता, काळजी, धावपळ, धडपड हे करू नका. शांत व्हा आणि निवांत. सांगा मनाला आता मला शांत. प्रत्येकाने, तरुणांनी सुद्धा, तुम्ही शांत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हृदयामध्ये त्याचे चरणकमल जाणवणारच नाहीत. तुम्हाला त्याचा स्पर्श प्रत्येकाला जाणवला पाहिजे, त्याचं अस्तित्व कळलं पाहिजे, ते तुमच्यामध्ये स्थित आहे. आपण परमेश्वराच्या दरबारात जातो, जेव्हा हृदयाला भावतं तेव्हा तर आपल्याला वाटतं की इथे काहीतरी दिव्यत्व आहे. ते हृदयाला भावणारं तुम्हाला त्या क्षणी जाणवतं, म्हणजे तुमच्या हृदयातही तेवढ्याच शक्तीचं काहीतरी आहे. म्हणजे तुम्ही आणि तो एकरूप होता. जेव्हा त्याच्याशी एकरूप होता तेव्हा तो आणि तुम्ही बरोबरीचे असता. त्याच्यात आणि तुमच्यामध्ये काहीच कमीपणा नाही. म्हणून जात पात धर्म हा आपल्या याच्यामध्ये नाहीच आहे. पण लोकांनी उगाच त्याचा अवडंबर केला आणि जातीबद्दल बोलत राहा. आपला संबंध नाही जातीपातीशी, आपला हृदयाशी हृदयाचा संबंध. आपण स्वतःला उगाच चांगला कुळ हे ते असं म्हणत राहतो, पण त्याचं ते अक्षरशः निकामी आहे. काय उपयोग आहे? आमचं कुळ असं, आमचं काही उपयोगाचं नाही तुमचं कुळ. जर तुमच्या हृदयी परमेश्वर स्थिर नाही, अवधूताचं स्थान तुमच्या हृदयात नाही, तर काय उपयोग तुमच्या कुळाचा? लक्षात या. ह्याला सुद्धा तुमच्याशी एकरूप व्हायचं, ह्या दिव्यत्वाला, ह्या परमेश्वर. पण तुम्ही त्याला संधीच कमी देता. तुम्ही फार कमी संधी देता त्याला तुमच्या हृदयाशी एकरूप व्हायची. तुम्ही जास्तीत जास्त त्याला संधी द्या. जास्तीत जास्त काळ तो तुमच्याबरोबर आहे याची खात्री भास नाही म्हणत आहे, खात्री असू द्या. स्मरण करा, बघा जादू तो प्रकट होणारच. नाही झाला तर तुमच्यामध्ये दोष. ज्या क्षणी स्मरण करा त्या क्षणी त्याने प्रकट व्हावं आणि तुम्हाला मार्गदर्शन करावं. पण तिथे भ्रामकता नसावी. काही वेळेला आपण पाहतो आपल्याला भ्रामक स्वप्न पडतात, आपल्याला भ्रामक गोष्टींचा अंदाज येतो. पण अध्यात्म हे भ्रामक सत्य, जे सत्य आहे ते स्वीकारा आणि तशाच अवस्थेत स्वतःला उन्नत करा. कारण तुमच्यातलंच दिव्यत्व तुम्हाला बोलावणार आहे, कुठून बाहेरून येत नाही.
कुठून बाहेरून शक्ती दिली जात नाही. फक्त गुरु चरणाचं स्मरण असलं की आतून फुलतो आपण. पण तुम्ही सगळे दिव्य आहात, प्रत्येक जण दिव्य. फक्त एवढं थोडीशी जाणीव आली तर मनुष्य देहा इतका मनाला तुमच्या हृदयाला, तुम्ही मनुष्य आहात इतकं हृदयाला चिटकू नये. हे मनुष्य पण सारायसाठी सद्गुरु चरण की माझं मनुष्यत्व संपू दे, माझं नाव गाव अस्तित्व सगळं संपू दे, माझा हुद्दा माझा सगळ्या गोष्टी सहज संपू दे. तुम्ही चरण कमलावर जेव्हा मस्तक ठेवाल ना, तेव्हा जो त्या क्षणी जो त्या सेकंदाला जी भावना येते ती तुमचं अस्तित्व आहे. आणि ते टिकून ठेवून ते वाढवायचं. हे असं मी तुम्हाला नेहमी सांगतो. हा प्रयत्न करा आणि तुम्ही मुक्त व्हा. यातनांनी स्वतःला बांधू नका. तुम्हीच स्वतःला बांधून घेतलेलं आहे यातनांनी, चिंतांनी. तुम्ही स्वतःला अडकवून घेतलेलं आहे. स्वतःला मोकळं करा. तुम्ही फक्त देवाचे आहात आणि देव तुमचा आहे. अलगद हलकं व्हायचं. डोळे मिटा, शांत बसा, शांत आणि सहज मन सद्गुरु चरणी. त्याचं सुंदर त्रिमूर्ती डोळ्यासमोर येते का बघा. त्याचं सुंदर रूप डोळ्यासमोर येते. हेच तुमचं सत्य आणि हेच तुमचं रूप आहे. हे तुमच्या हृदयातलं स्थिर रूप आहे आणि हेच तुमचं अस्तित्व आहे. सगळं खोट आहे, बाकी सगळं खोट आहे. हेच त्रिमूर्तीचं सौंदर्यपूर्ण रूप हृदयात घेऊन घरी जा. बाकी सगळी आतापर्यंतची कर्म सोडून द्या. तुम्ही काय आहात, कोण आहात हे सगळं विसरा. फक्त तो आणि तुम्ही अस्तित्वात आहात. बाकी जग तुमच्यासाठी सगळं मेलेलं आहे. जगाचं अस्तित्व शिल्लक नाही. तुम्ही आणि तो. अशी दररोज प्रॅक्टिस, असं ब्रह्मचिंतन दररोज करा. त्याचं रूप आठवा आणि मग हळूहळू त्या मनामध्ये त्याचं स्थिर रूप होईल. मग तुम्ही रूपहीन व्हाल. मग तो रूपहीन होऊन तुमच्या हृदयात नित्य स्थिर होईल. मग तुमच्या प्रत्येक कर्माला शुद्धता येईल. प्रत्येक तुमच्या विचाराला पावित्र्य येईल. तुमच्या कृतीला, तुमच्या सगळ्या गोष्टीला एक चैतन्य येईल. तुमच्या सगळ्या संकल्पांना एक सिद्धी प्राप्त होईल. आणि शुद्ध आणि पवित्र कर्म, खोटं, लबाड, फसवेपणा, खोटं बोलणं, ह्या गोष्टी सगळ्या सोडून द्या. काही झालं तरी खोटं बोलायचं नाही असं मनाला निश्चय करा. काय असेल ते प्रामाणिक होणार. सत्य धर्माला धरून राहा. हळूहळू पवित्र व्हा, हळूहळू शुद्ध व्हा. चुकीची संगत टाळा, चुकीच्या चर्चा टाळा, चुकीच्या माणसांची बोलणं टाळा. अक्षरशः एकनाथ महाराजांनी म्हटलं, जे अभक्त आहेत त्यांच्याशी बोलूच नका असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. तुम्हाला डिस्टर्ब करतात. तुमच्या विचाराचे नाही त्यांच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे. ते तुम्हाला डिस्टर्ब करतात. उगाच नकोच्या माणसांच्या चर्चा पण करू नका. परमेश्वराबद्दल कोणाशी चर्चा करू नका. आणि 100 माणसांच्या पाया पडायला जावा. एकच गुरु, त्यालाच पाया पडा. हृदयात, त्याला हृदयात धारण करा. तो काय देहधारी असला पाहिजे नसला पाहिजे त्याला काही फरक पडत नाही. प्रत्येकाचा एक कुठेतरी गुरु असतोच हृदयाचा. त्याला नित्य पाया पडा किंवा नित्य त्याच्या बरोबरीचे त्याची जाणीव घ्या. पाया पडला पाहिजे असंही नाही. इतकं शुद्ध आचरण आहे की तुम्ही त्या अवस्थेत स्थिर व्हा. तुम्ही स्वतः त्या अवस्थेत स्थिर व्हा. बघा, आनंदमय जीवन जगा. कधीही दुःख येणार नाही. कोणी काही वागो, कोणी काही पद्धतीने मान करो, अपमान करो, दुर्लक्ष करा. मान केला तरी दुर्लक्ष करा, अपमान केला तरी दुर्लक्ष, म्हणजे मनाला यातना होतच नाही. कोणी कमीपणा दिला दुर्लक्ष करा, काय फरक पडतो. कोणी मानाने फार मोठा कौतुक केलं दुर्लक्ष करा, कारण त्याच्यातही आपण वाहून जातो. कोणी फार आदर केला तर ठीक आहे म्हणावं, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक ह्या मायेच्या गुंत्यातून स्वतःला बाहेर. पण जशी अशा प्रॅक्टिसेस कराल, अशा सवयी कराल, नित्य ध्यानाची अशी सवय कराल, त्याचं रूप आठवाल, त्याचे चरणकमल आठवाल, हळूहळू दोष नाहीसे होतात. त्याला खूप वर्ष लागतात. म्हणून म्हणतो, ज्यांचं वय होऊन गेले, 50 उलटले, त्याने आता तरी जागृत व्हा. फार वेळ उशीर करू नका. तरुण मुलं आहेत, त्यांनी तर करायलाच पाहिजे, कारण त्यांना फास्ट प्राप्ती होते. कारण त्यांनी लहानपणापासून सद्गुरु स्थान बघत आलेले आहे. तर त्यांनी ते पाहावं आणि त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करावा. आपण सगळ्यांनाच
आपल्याकडून चुका होतात देहाच्याकडून, पण देहाच्या चुका या खोट्या चुकीच्या गोष्टीतून वाचताना होत असतात चुका, पण त्या चुकांना धरून ठेवू नका, हो सोडून द्या. चुका झाल्या, माफी मागा, पुढे चाल. नित्य आनंद करा. तुम्ही आनंद घेण्यासाठी जन्म घेतलाय. हा मनुष्य जन्म तुम्हाला फक्त आनंद घेण्यासाठी दिलेला आहे, पण आपण यातनाने अडकून पडलो, धडपडत राहिलो, तळमळत राहिलो, छोट्याच्या गोष्टीत गुंतत राहिलो. हे सगळा गुंता त्याच्या चरणकमली अर्पण टाका, बघा कसं मोकळं हलकं वाटतं. प्रयत्न करा, नक्की साध्य होईल.